नमस्कार. महाराष्ट्र माझावरती सर्वांचं स्वागत. सध्या आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये जिकडे बघेल तिकडे फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचाच मुद्दा गाजतोय. प्रश्न असेही निर्माण होत आहेत, आतापर्यंत मराठा समाजाने किती आंदोलनं केली, त्यामध्ये काही आंदोलनांना यश आलं तर काही आंदोलनामध्ये यश आलेलं दिसत नव्हतं. त्याचंच उदाहरण बघायचं झालं सध्याच्या आंदोलनाचा जर विचार केला तर सध्याच्या आंदोलनामध्ये सध्या शासन सकारात्मक असल्याचं दिसतंय. मात्र याच्यावरती तानाजी सावंत जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत यांनीही काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या होत्या. ते पाठीमागील 2 दिवसामध्ये म्हणाले होते की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा 2 दिवसामध्ये मार्गी लावला जाईल. तर सरकारने 30 दिवस मागितले असताना जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले, पण आम्हाला आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीत द्या आणि तेही सरसकट द्या, असं जरांगे पाटील म्हणाले होते. मग आता प्रश्न पडतोय, तानाजी सावंत तर म्हणतायत 2 दिवसामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला जाईल. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीचा दौराही झालेला आहे. त्यामुळे याच्यावरून एक निश्चित होतं आहे यांच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती दिल्लीमध्ये 99% ही चर्चा झालेली आहे. तर इकडे महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा एल्गार पुकारलेला दिसतोय. ते पुन्हा उपोषण करतायत, पुन्हा जेवण करणार नाही, अन्न खाणार नाही, अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत किंवा त्यांना आता सलाईनही लावत असल्याचीही माहिती समोर येते आहे. तशा पद्धतीची तिथली अवस्थाही झाल्याची दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री स्वतः यांनी जरांगे पाटला यांच्याबाबत एक चिंताही व्यक्त केली आहे. तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही उपोषण करू नका, तुमचा मार्ग लवकरात लवकर आणि ज्या पद्धतीने टिकाऊ आरक्षण कशा पद्धतीने देत आहे तशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी काहीसा कालावधीही लागत आहे. आतापर्यंत मराठा समाजाला 2 वेळा आरक्षण देण्यात आलेलं होतं, मात्र ते सुप्रीम हायकोर्टामध्ये टिकलेलं नाही. सध्या आपण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज कशा पद्धतीने विभागला गेलेला आहे, कोणत्या गटातील कोणत्या शेतकरी वर्ग असो किंवा मग तो आमदारकीचा वर्ग असो, कशा पद्धतीने किती टक्के हे मराठा समाजाचे व्यक्ती आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मराठा समाजाची लोकसंख्या ही सध्या 30% आहे, तर 80% जमिनीचे मालक हे मराठा समाजाचे आहेत. तर 6% शासकीय व निमशासकीय सेवेत आहेत. 93% दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे. तर एकीकडे 86 साखर कारखाने हे मराठा नेत्यांचे आहेत, तर एकूण कारखाने हे 105 आहेत. 60% लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे 1962 पासून आहेत. एकीकडे जो गरीब मराठा म्हणून संबोधलं जाते त्यातील 76.86% मराठा केवळ हा शेतीवरतीच अवलंबून आहे. यामध्ये 70% सहकारी संस्था तर 55% शिक्षण संस्था चालक आहेत. आतापर्यंत मराठा समाजाचे 12+ मुख्यमंत्री, तर आता त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे तो अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण, अनुसूचित जातीसाठी 7%, भटके विमुक्तीसाठी 11%, तर OBCसाठी 21%. तर एकंदरीत विचार केला तर भारतीय राज्यघटनेनुसार 50% हा आरक्षणाचा वाटा आहे, तो आता 52% गेलेला आहे. त्यामध्ये आता मराठा समाजाकडूनही आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन केलं जात आहे. आता प्रश्न महत्त्वाचा येतोय तो म्हणजे ज्या वेळेला 2 वेळा मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं त्या दोन्ही वेळेला सुप्रीम हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकलेलं नाही. मग ते देवेंद्र फडणवीस काळाच्या असो किंवा काँग्रेसच्या काळातलं असो. मग आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दिलेलं होतं आरक्षण, दिलं गेलं आणि त्याचं प्रमाणपत्रही निघत होतं, मात्र ते पुन्हा सुप्रीम हायकोर्टाने फेटाळून लावलं. मात्र आत्ताही राज्य सरकार, केंद्र सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे आणि आरक्षण देऊ शकतं. मग जर आरक्षण दिलं त्याचं प्रमाणपत्रही निघेल, मग भविष्यात पुन्हा सुप्रीम हायकोर्ट फेटेल का, अशी शंका ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. याच्यावरती आपल्याला काय वाटतं, आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि महाराष्ट्र माझावरती पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्र माझाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब हे करायला विसरू नका. धन्यवाद.